कसं काय मंडळी, आज आपण बनवली झटपट हेल्दी टेस्टी बीटरूट रवा आप्पे. सकाळच्या न्याहारीला परफेक्ट रेसिपी. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी एक बारीक केलेलं बीट घेऊयात, त्यानंतर एक बारीक केलेलं गाजर घेऊयात, त्यानंतर एका वाटीमध्ये बेसन घ्यायचं आहे, त्यानंतर एका मोठ्या वाटीमध्ये रवा घ्यायचा आहे आपल्याला, त्यानंतर एक चिरलेला कांदा, त्यानंतर चिरलेली शिमला मिर्च एक वाटी छोटीशी, त्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये कोथिंबीर, त्यानंतर घ्यायचा आहे थोडा कढीपत्ता, त्यानंतर आपण घेणार आहोत 2 चमचे गरम मसाला, त्यानंतर एका वाटीमध्ये थोडं दही घ्यायचं आहे, त्यानंतर आपण 1 चमचा मीठ घेणार आहोत, एक आपण इनोची पुडी घेणार आहोत, त्यानंतर आपण घेणार आहे 2 चमचे तीळ, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा जिरेपूड. हा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता सामग्रीचा. आता एका भांड्यामध्ये आपण रवा घेणार आहोत, त्यानंतर त्यात टाकणार आहोत बेसन आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत दही. आता हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकणार आहोत. कन्सिस्टन्सी आपल्याला फार घट्ट किंवा पातळ नको आहे, त्यामुळे गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून आपण याला एकजीव करणार आहोत. मिश्रण थोडं घट्ट असल्यास आणखी पाणी टाकून त्याला आपण थोडं पातळ करून घेणार आहोत. कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण पुढील स्टेप करूयात. आता या मिश्रणामध्ये आपण बीट टाकणार आहोत, त्यानंतर गाजर, त्यानंतर कांदा, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर शिमला मिर्च आणि या सर्वांना आपण एकत्र करणार आहोत. आपले रंगीबिरंगी हिरवेगार फ्रेंड्स या मिश्रणात पडलेले आहेत, त्यामुळे चव आणि रंग दोन्ही मस्त लागतात. आपण या मिश्रणाला एकजीव करणार आहोत. अशा पद्धतीने एकजीव झाला आहे. चवदार होण्यासाठी आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि जिरेपूड. आता या मिश्रणाला पुन्हा आपण एकजीव करणार आहोत आणि आता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. हे मिश्रण सेट होण्यासाठी थोड्या वेळ त्यावर झाकण ठेवणार आहोत आपण. मिश्रण काही मिनिटातच सेट झालेलं आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं एक सिक्रेट आहे. आपण यामध्ये इनोची पुडी टाकणार आहोत आणि त्याचबरोबर आपण थोडं पाणी देखील टाकणार आहोत. हे आप्पे फ्लफी आणि सॉफ्ट बनवणारं खास सिक्रेट आहे. हे सिक्रेट तुम्हाला माहीत होतं का? खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे पूर्णपणे. आता आपण आप्पे पात्र गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडं तेल टाकणार आहे सगळ्या साच्यांमध्ये. आणि तेल टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे तीळ आणि त्याचबरोबर कढीपत्ता. या 2 गोष्टी टाकल्या की किचनमध्ये एकदम भन्नाट सुगंध येतो. अशा सुगंधी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब बटन हिट करा. आता आपल्या तयार मिश्रणाचे आप्पे बनवायला सुरुवात करूया. प्रत्येक साच्यामध्ये आपण चमच्याने मिश्रण भरून घेणार आहोत. मिश्रण पात्रात टाकून झाले की झाकण ठेवूयात. थोड्या वेळाने झाकण काढून आप्पे हलक्या हाताने उलटे करून घ्या. बघा, आपले बीटरूट रवा आप्पे छानसे कुरकुरीत आणि लालसर झालेले आहेत. सुंदर प्लेटमध्ये सर्व आप्पे आपण सर्व करत आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट फ्लफी अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत आप्पे. यासोबत हिरवी चटणी दिली तर मज्जाच मज्जा. वरती उजव्या कोपऱ्यात क्लिक करून तुम्ही हिरव्या चटणीची रेसिपी पाहू शकता. स्वयंपाक प्रेमींनो, ही होती झटपट हेल्दी आणि सुपर टेस्टी बीटरूट रवा आप्पे. नक्की करून बघा आणि तुमचे एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि भरपूर शेअर करा.
आणि आपल्या भूक बस्टर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या झकास रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा. धन्यवाद.